नमस्ते मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या होणाऱ्या 13 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे रणदीवीच्या कुटुंबामध्ये टीव्ही लावलेला असतं, सगळेजण टीव्ही बघत असतात आणि न्यूजवर असं सांगितलं जातं की पुणे बेंगलोर हायवेला जाणाऱ्या ट्रेनचा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 200 प्रवासी मृत्युमुखी पडले। हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो आणि टेन्शन येतं, कारण त्याच ट्रेनमध्ये सारंग गेलेलं असतो। त्या क्षणी ऐश्वर्या म्हणते, आता तुमच्यामुळेच वहिनी माझा नवरा मेला आहे। तुम्ही स्वतःच्या नवऱ्याला फ्लाईटने पाठवलं आणि माझ्या नवऱ्याला ट्रेनने पाठवलं, म्हणूनच तुमच्यामुळे सारंग या जगामध्ये नाही। असं ऐकता क्षणी लगेचच इकडे ऋषिकेशच्या आईला चक्कर येते आणि ती पूर्णपणे धक्क्याने खाली कोसळते। त्या क्षणी जानकी तिच्या जवळ जाते आणि तिला सावरते आणि म्हणते, मी सारंग भाऊजींना काही होऊ देणार नाही, मी त्यांना घरी घेऊन येईन। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते, काय म्हणताय वहिनी तुम्ही माझ्या नवऱ्याला जिवंत घरी आणू शकता का? त्यावेळेस जानकी म्हणते, हो मी आणू शकते, मी ओवीची शपथ खाते, जोपर्यंत सारंग भाऊजींना मी जिवंत घरी घेऊन येत नाही तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल टाकणार नाही। असं म्हणून जानकी आता चक्क रणदिवेंचं घर सोडते। त्या क्षणी ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि तो सुद्धा आता जानकी बरोबर घर सोडतो। दोघं सुद्धा आता घर सोडून बाहेर पडलेले असतात। आता कशा प्रकारे ऋषिकेश आणि जानकी दोघं मिळून सारंगला जिवंत घरी घेऊन येणार आणि त्याबरोबर ऐश्वर्याचा कशा प्रकारे मात जिरवणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।